नमस्कार मंडळी, मी प्रवीण प्रिन्सेस आरवी चॅनलवरती सर्वांचं मंडळी स्वागत करत आहे। तर मंडळी, चॅनलचे व्हिडिओ तुम्ही बघताय का मंडळी? चॅनलचे व्हिडिओ सगळे बघा आणि शेअर करा। काय सजेशन असतील तर मंडळी कमेंट करत जावा। आणि मंडळी, आपण जर व्हिडिओ बघत असाल तर कोणत्या भागातून व्हिडिओ बघितला जातोय हेही मला कळू द्या मंडळी, की बाबा कोण कोण व्हिडिओ बघताय आणि कुठून व्हिडिओ बघताय। तर त्याच्यासाठी मंडळी तुम्ही व्हिडिओला कमेंट करत जावा। तुमचा जो काय प्रतिसाद असेल तर कमेंटद्वारे टाकत जावा, तर म्हणजे मला थोडंसं इन्स्पायरेशन मिळेल मंडळी। तुम्ही पावसाळ्याला नुकतीच सुरुवात होत आहे, तर पावसाने जे ओपनिंग केलेलं आहे ते खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे। पूर्ण महाराष्ट्रामध्ये मंडळी पावसानं सुरुवात केलेली आहे। म्हणजे असं नाही की एकाच ठिकाणी पाऊस येतोय। तुम्ही न्यूजवरती बातम्यावरती बघितलं असेल तर सर्व ठिकाणी पाऊस चालू आहे आणि जोरात पाऊस चालू आहे मंडळी। हे चांगली गोष्ट आहे। आता पुढं कसा प्रतिसाद पूर्ण पावसाळ्यामध्ये पावसाकडून मिळतोय तर आपण हे बघूया। तर मंडळी, पावसाळ्यामध्ये सर्वांनी काळजी घेतली पाहिजे। म्हणजे की लहान मुलांची असेल किंवा आपल्या स्वतःची असेल किंवा घरामधल्या वयस्कर माणसांची असेल, तर सर्वांची मंडळी पावसाळ्यामध्ये काळजी घेणं गरजेचं आहे। तुम्हीही काळजी सर्वांची घ्या, आम्ही। आणि बाहेर बघा मंडळी, पावसाचं वातावरण झालेलं आहे। आता काय रोजच पावसाचं वातावरण असणार आहे पूर्ण पावसाळा संपेपर्यंत। तर मंडळी, तुमच्या भागात पण पाऊस असतो का सांगा कमेंटद्वारे। तर बघू शकता मंडळी, काल केलेले भजी होते ते गरम करून आम्ही खाणार आहोत। तिकडं भाजी आहे। तर दुसरी गोष्ट म्हणजे मी थोडं आंबा पण घेणार आहे सकाळी नाश्त्यासाठी, आरवी आणि भैयाला पण देणार आहे। तर बघू शकता एक भला मोठा आंबा होता सगळ्यांच्या मधला। तर म्हणजे सगळे आंबे छोटे होते आणि हा आंबा थोडासा मोठा होता। थोडा म्हणजे खूपच मोठा होता, तुम्हाला लक्षात येत असेल व्हिडिओमध्ये। तर हाच मी घेतलेला आहे। आता हा कट वगैरे करून ना त्याचा ज्यूस वगैरे बनवून भैया आरवीला देणार आहे। आणि मी जो आहे तो सर्वांचे मंडळी नाश्ता वगैरे सगळे झालेले आहेत। तर बघू शकता प्रिया आता नाश्ता करून आता बसलेली आहे। काय भैया चाटायच नाही। पाऊस तसा रोजच चालू आहे मंडळी। तर खाली बघू शकता वीटभट्ट्या आहेत, सर्व पूर्ण परिसरात वीटभट्ट्या आहेत। धूर कसा निघत आहे मंडळी। मॅगी खाणार? मग पूर्ण खाणार? स्वतः हाताने खाणार? बरं ठीक आहे। बघितलंच असेल, आरवीने हट्ट करायला लागलेली आहे की मॅगीच पाहिजे तिला आणि मॅगीच द्या म्हणत होती पप्पा। तर प्रिया आता मॅगी करायला लागलेली आहे। तर मॅगी झाल्यानंतर आरवीला देणार आहोत, कारण ती भात भाजी भाकरी जास्त खातच नाही आहे, थोडं कमीच खाते आहे। त्याच्यामुळे आरवी असं का मॅगी घालायचं? यानं लगेच बघा मॅगी करून दिलेलं आहे आरवीला। तर आम्हीही मॅगी खाणार आहे। तेवढ्यात भैयानं हट्ट केलेला आहे की मला ज्यूस पाहिजे मँगोचा। तर मँगो ज्यूस पण करत आहे आणि दोघं पण ज्यूस पीत मंडळी बसलेले आहेत। आणि काही आंबे जे आहेत ते पिकलेलेच नाही, ते कच्चेच राहिलेले आहेत। मग मी काय केलेलं आहे, तर थोडंसं मीठ वगैरे घेऊन जेवणाबरोबर घेतलेलं आहे। तर संध्याकाळी बघू शकता मंडळी वांग्याचं कालवण केलेलं आहे प्रियानं। तर ॲक्च्युली भरीत टाईप कर म्हणलेलं, तर तिनं भरीत टाईप केलेलं आहे आणि जादा काही भूक नव्हती त्याच्यामुळे तिनं हे नॉर्मल सगळं मक्याच्या कणसाचं सगळं बनवलेलं आहे। पूर्ण रेसिपी मक्याची आहे।